नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे. आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत आहे. स्वीट डिश म्हणून हमखास बनवला जाणारा त्याचबरोबर सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे गुलाबजामुन. चला रेसिपीला सुरुवात करूया. येथे आपण पसरट अशी कढई घेतलेली आहे. कढई शक्यतो पसरटच घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजामसाठी पाक बनवायचा आहे. येथे आपण मेजरिंग कपने 4 कप इतकी साखर घेतलेली आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखाद्या मध्यम आकाराच्या वाटीचा वापर देखील करू शकता. साखरेचा पाक बनवण्यासाठी शक्यतो पसरट असेच भांडे वापरायचे आहे. त्यामुळे बनवलेले गुलाबजाम हे व्यवस्थित असे पाक शोषून घेतील. 3 कप पाणी घेणार आहोत. ज्या कपाने साखर मोजली त्याच कपाने 3 कप आपण पाणी घ्यायचे आहेत. आता आपण गॅस चालू करून गॅसची फ्लेम ही मीडियम अशीच राहू द्यायची आहे. येथे पाणी व साखरेचे प्रमाण योग्य असे सांगितलेले आहे. चुलाच्या साहाय्याने येथे आपण साखर पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहोत. तुम्ही येथे एखाद्या चमच्याचा देखील वापर करू शकता. 5 ते 7 मिनिटांनंतर पाण्याला पहा बारीक अशी उकळी आलेली आहे. साखर पूर्णपणे वितळली गेलेली आहे. साखरेच्या पाण्याला आता उकळी आल्यावर आपण गॅस लो करू शकता. मध्ये पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पूड तुम्ही पाक पूर्ण तयार झाल्यावर देखील टाकू शकता. चुल्याच्या साहाय्याने सर्व असे एकसारखे मिक्स करायचे आहे. गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे. पाकाला आता बारीक अशी उकळी आलेली आहे. 5 ते 7 मिनटं लो गॅसवरच पाक तयार होऊ द्यायचा आहे. 5 मिनटानंतर 1 चमचा गुलाबजल ॲड केलेले आहे. हे ऑप्शनल आहे. गुलाबजामचा पाक हा थोडा पातळ असाच राहू द्यायचा आहे. साखरेचा पाक जास्त घट्टसर नाही बनवायचा. नाहीतर गुलाबजाम जास्त प्रमाणात गोड होतील. 7 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला पाक हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे. येथे आपण 250 ग्राम इतका खवा घेतलेला आहे. तळ हाताने थोडा थोडा खवा असा मॅश करून घ्यायचा आहे. खवा घेताना शक्यतो ताजा व फ्रेशच खवा घ्यायचा आहे. संपूर्ण खव्यामधून आपण थोडा थोडा खवा असा वेगळा करून घेणार आहोत व हाताच्या बोटाने असा व्यवस्थित मोकळा करून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस रेडीमेड खव्यामध्ये खव्याच्या अशा निब्बर गाठी देखील असू शकतात. त्याच्यामुळे त्या गाठी जर असल्या तर आपण त्या वेगळ्या करून घेणार आहोत. तळ हाताच्या साहाय्याने संपूर्ण खवा असा मॅश करून घ्यायचा आहे. खवा थोडा थोडा घेऊनच मॅश करायचा आहे. हाताच्या तळव्याने खवा संपूर्ण जोर देऊन असा मॅश करून घ्यायचा आहे. तळ हाताने असाच खवा थोडा थोडा घेऊन मॅश करायचा आहे. खवा जास्त एकदम घेऊ नका, थोडा थोडाच घ्यायचा आहे, अगदी थोडा. थोडा थोडा खवा घेऊन असा मॅश केल्यामुळे खव्यात जर एखादी गाठी असेल तर ती देखील आपल्याला मोडून काढता येईल. अशा पद्धतीने संपूर्ण खवा असा आपण एकजीव मळून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्व खवा हा एकत्र करून आपण कणिक ज्या पद्धतीने भिजवतो त्या पद्धतीने आपण हा खवा व्यवस्थित असा 5 ते 7 मिनटं मळून घ्यायचा आहे. खवा मळण्यासाठी येथे आपल्याला वेळ जरी जास्त लागत असला तरी ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे. हा संपूर्ण खवा आपण कमीत कमी 15 ते 20 मिनटं असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. संपूर्ण खवा हा एकसारखा असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. खवा 20 मिनटं मळल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप असा सॉफ्ट झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला खवा मळून घ्यायचा आहे. इथे आपण 5 ते 7 चमचे मैदा ॲड करणार आहोत. खव्यामध्ये मैदा एकदम घालायचा नाही, तो 1-1 चमच्यानुसारच आपण ॲड करणार आहोत. खव्यामध्ये मैदा टाकल्यानंतर आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने तो मैदा खव्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे.
खवा व मैदा व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण दुसरा चमचा मैद्याचा टाकून घेणार आहोत. खव्यामध्ये मैदा वापरताना मी मीडियम आकाराचा चमचा वापरलेला आहे, जो सर्वांच्या घरी अवेलेबल असतो. मैदा व खवा संपूर्ण असा एकजीव करून घ्यायचा आहे. मैद्याचा तिसरा चमचा आपण ॲड केलेला आहे. मैदा व खवा कणिक भिजवल्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्णपणे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. खव्याच्या क्वालिटीवर मैदा किती घालायचा हे त्यावर डिपेंड असते. खवा जर ताजा फ्रेश असेल तर मैदा जास्त प्रमाणात खव्यामध्ये ॲड होणार आहे. अशाच पद्धतीने आपण 5 ते 6 चमचे आपण मैदा ॲड केलेला आहे. पोळीचे कणिक ज्या पद्धतीने भिजवतो त्याच पद्धतीने मैदा व खवा असा व्यवस्थित एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. पुन्हा 5 ते 7 मिनटं मैदा व खवा व्यवस्थित असा एकसारखा मळून घ्यायचा आहे. इथे आपण बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे. बेकिंग पावडर अर्धा छोटा चमचा इतकीच आपण वापरणार आहोत. बेकिंग पावडर जास्त प्रमाणात वापरू नका, नाहीतर गुलाबजाम तेलामध्ये वितळू देखील शकतात. बेकिंग पावडर टाकल्यानंतर खवा आपण पूर्णपणे व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. संपूर्ण खव्याचा आपण एक असा डो तयार करून घेणार आहोत. तयार झालेला डो आपण परातीच्या एका बाजूला करून घेणार आहोत. त्यावर कॉटनचा ओला कपडा करून 10 ते 15 मिनटाकरता आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटानंतर आपण पाहू शकता गुलाबजामसाठी लागणारा खवा खूप असा सॉफ्ट झालेला आहे. पुन्हा आपण 5 ते 7 मिनटं व्यवस्थित असे कणिक मळल्यासारखे मळून घ्यायचे आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये छोटे छोटे असे आपण बॉल्स करून घेणार आहोत. सुरुवातीला सर्व पिठाचे छोटे छोटे असे गोळे तोडून घ्यायचे आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये सर्व खव्याचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. त्यातील आपण एक गोळी घेणार आहोत व ती मुठीमध्ये अशी व्यवस्थित सुरुवातीला प्रेस करून घ्यायची आहे. त्यानंतर तळ हातावर तिला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तळ हातावर ती गोळी गोल अशी तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने सॉफ्ट असा गुलाबजाम तयार करून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेल्या गुलाबजामच्या गोळीवर कडक अशी लेअर येऊ नये म्हणून आपण इथे कॉटनचा वल्ला कपडा करून त्यावर पसरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम आपण तयार करून घेणार आहोत. गॅसवर आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत. गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे. तेल जास्त गरम नसावे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे. तेल थोडेसे गरम झालेले आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. तेल हे मध्यम गरम झाल्यानंतर आपण एक आता झारीच्या साहाय्याने तेल गोल आकारामध्ये असे फिरवून घेणार आहोत. गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये टाकताना आपण एक-एकच गुलाबजाम टाकणार आहोत. एकदम एकखटी असे गुलाबजाम टाकायचे नाही. अगदी थोडेसे 5 ते 6 इतकेच गुलाबजाम आपण टाकून घेणार आहोत. झारीच्या साहाय्याने तेल आपण एकसारखे असे फिरवत राहायचे आहे. त्यामुळे कढईला गुलाबजाम खाली असे लागत नाही. तेलामध्ये ही झारी एकसारखी फिरवत राहिल्यामुळे गुलाबजाम देखील एकसारखे सर्व बाजूने असे तळले जातात. गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे. लो गॅसवरच आपल्याला संपूर्ण गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. गुलाबजाम बनवत असताना गुलाबजामला एकही क्रॅक जाऊ देऊ नका.
गुलाबजामला बनवताना काही चिरा वगैरे पडल्या असतील तर ते गुलाबजाम तेलात टाकताच ते तुटू शकतात. त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आपल्या गुलाबजामला लाल असा कलर येण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या गुलाबजामला आपल्या आवडीनुसार रंग येईपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. तयार केलेल्या पाकामध्ये आपण बोट बुडवून चेक करणार आहोत की हा पाक जास्त थंडही नाही व जास्तही गरमही नाही. असाच पाक आपल्याला हवा आहे. गुलाबजाम हे आपले एकसारखे असे मस्त तळले गेले आहे. गुलाबजामला छान असा लाल कलर आलेला आहे. आपण झारीच्या साहाय्याने संपूर्ण तेल हे निथळून घेणार आहोत. तळून झालेले गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकून घेणार आहोत. आपण पाहू शकता गुलाबजामला किती छान असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण तळलेले सर्व गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेणार आहोत. पाकामध्ये गुलाबजाम असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजाम आपण थोडे थोडे कढईमध्ये टाकणार आहोत व थोडे थोडेच गुलाबजाम आपण 2-3 बॅचमध्ये तळून घेणार आहोत. गुलाबजाम तळत असताना झारीने तेल एकसारखे असे हलवतच राहायचे आहे. गुलाबजाम हे खूप मऊ लुसलुशीत असे बनलेले आहेत. हे पहा, मी तुम्हाला एक गुलाबजाम दाखवते. खूप छान असा संपूर्ण पाक पिलेला आहे. पद्धतीने आपण जर गुलाबजाम बनवले तर सर्वजण आवडीने खाणारच. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मैत्रिणींनो.